हॅलो फ्रेंड्स, तर आज देखील मी छान अशी लोटस डिझाईन घेऊन आलेली आहे। तर आज आपल्याला लोटस डिझाईनचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे। तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। तर आपल्याला दोन्ही साईड 2.5 इंच मोजून एक सरळ रेष मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे खाली आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे आणि त्याला असा गोलाकार आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला तिथे लोटस डिझाईन टाकता येईल। अशा प्रकारे आपल्याला पाहिजे तितके आपण आकार वाढवू शकतो। गळा घ्यायचा आहे आपल्याला 8.5 इंच। आता आपण 1.25 इंचावर 2 पॉइंट घेऊ आणि अशा प्रकारे त्याला लोटसचा आकार देऊ। तर अशा प्रकारे आपण त्याला कमळाचा आकार देऊन घेऊ। हे बघा, एकदम छान असा हा आपला लोटस म्हणजे कमळ दिसतो आहे। आता आपण त्याला कट करून घेऊ। एकदम परफेक्टली कटिंग करायचे आहे, जेणेकरून एकदम छान असा हा आकार येईल। ठीक आहे, हे बघा, अशा प्रकारे हा पार्ट तयार झालेला आहे। आता आपण हे साईडचे दोन्ही पार्ट आपण मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे ठेवून घेऊ आणि आता मध्ये आपण कट करून घेऊ। आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे एकदम छान अशी ही डिझाईन आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिझाईन कळून येईल। एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून एकदम परफेक्ट असा हा आकार येईल। आता आपण त्याला पलटी मारून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता आपण वरून त्याला दाब टीप देऊन घेऊ। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेत आहोत आणि एकदम परफेक्ट आकार येईल याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर जॉईंट केलेला आहे। आता आपण साइडनेही पूर्ण स्टिच करून घेऊ अशा पद्धतीने, आणि एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊ। एकदम छान अशी ही डिझाईन आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन करायचं असतं, त्यामुळे ही एकदम नवीन अशी ही डिझाईन आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील घेतलेला आहे। आता आपण त्याला एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेत आहोत। सेम प्रोसेसने आपण हा पार्ट देखील तयार करून घेत आहोत। ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने आपण यालाही फोल्ड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण त्याचं टोक असं काढलेलं आहे आणि आता आपण त्यालाही वरून दाब टीप देऊन घेणार आहोत। हे बघा, एकदम हलक्या हाताने आपल्याला दाब टीप द्यायची आहे, जेणेकरून एकदम छान आणि गोलाकार आकार आपल्याला देता येईल। हे बघा, अशा पद्धतीने आता आपण अस्तर जॉईंट करून घेऊ साइडने, आणि आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊ।
रोजच नवनवीन व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करत असते. तर हे बघा, आपल्याला हे लोटस अशा प्रकारे टाकायचं आहे. तर ही प्रोसेस तर नक्की बघा, जेणेकरून एकदम परफेक्ट अशी ही डिझाईन तयार होईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण अस्तरवर लोटसचा आकार काढून घेत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला साईडने जे स्टिचमध्ये जाणार आहेत, तर ते आपण साईडने थोडं अर्धा इंच दोन्ही साईडने वाढवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही कपडा कमी पडणार नाही. आता आपण याला कट करून घेऊ अशा पद्धतीने. एकदम परफेक्टली दोन्ही साईडने सारखेच आकार आले पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे कट करून घेत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण याची कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला कॅनव्हासचाही वापर करायचा आहे. तर हे बघा, मेन फॅब्रिक घेतलेला आहे आपण. हा साडीचाच भाग आहे जो ब्लाऊज पीसला जॉईंट होता. तर एकदम परफेक्टली आपल्याला हे त्यावर ठेवायचं आहे. आणि आपण खाली कॅनव्हासही घेतलेला आहे, त्यावर मेन फॅब्रिक ठेवलं आणि वरती आपण अस्तर घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण त्यावर स्टिच करून घेत आहोत. एकदम परफेक्टली डिझाईनवर आले पाहिजे, जेणेकरून आपण जी लोटस डिझाईन करत आहोत ते एकदम परफेक्ट येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला स्टिच करून घेतलेला आहे. आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण कट करून घेत आहोत. एकदम छान अशी ही डिझाईन तयार होत आहे. आता आपण याला बारीक छोटे छोटे कट देऊन घेत आहोत. आणि हे आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आहे. एखाद्या टोकदार याने आपल्याला याचे टोक काढून घ्यायचे आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप येईल. अशा पद्धतीने पूर्ण लोटस आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम सुंदर असा हा कलर देखील आहे आणि एकदम छान असा ही डिझाईन तयार होणार आहे. हे बघा, आता आपण वरून त्याला दाब टीप देऊन घेऊ, जेणेकरून आपल्याला हा शेप एकदम परफेक्ट असा येईल. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. आणि आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊ. आणि आपण याला आता लेस लावणार आहोत. तर त्या लेस लावण्यासाठी आपण आधी मार्क करून घेतलेला आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप लेस लावत आहोत. एकदम परफेक्ट अशी ही लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून लोटसचा आकार एकदम छान आणि सुंदर येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपलं लोटस तयार झालेलं आहे. आता आपण त्याला खाली पट्टी लावून घेत आहोत. हे बघा, 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण त्याला स्टिच करून घेऊ.
आणि आपण त्याला मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला मध्ये डिझाईन करायचे आहे, जेणेकरून एकदम छान असे हे लोटस दिसणार आहे. हे बघा, ग्रीन दोऱ्याने आपल्याला त्यावर डिझाईन करायचे आहे अशा पद्धतीने. एकदम सुंदर अशी ही डिझाईन आहे. तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघितला तर तुम्हाला ही पूर्ण डिझाईन कळून येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण प्रत्येक पाकळीमध्ये डिझाईन करून घेतलेली आहे. आता आपण ती मेन साईडच्या भागांना जॉईन करणार आहोत. अशा पद्धतीने आपण साईडने अर्धा इंच सोडलेलं होतंच, तर आपण याला जॉईंट करून घेत आहोत. हे बघा, एकदम परफेक्ट असं जॉईंट झालेलं आहे. आता आपण त्याच प्रकारे दुसऱ्या साईडनेही करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आता आपल्याला साईडने लेस लावायचे आहे आणि आपल्याला छोटे छोटे मणी देखील लावायचे आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी लेस लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला एकदम बारीक मणी घ्यायचे आहे आणि ते मध्ये डिझाईनला लावायचे आहे अशा प्रकारे. आणि आता आपण मध्यभागी ते लावणार आहोत डिझाईनवर. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण दोऱ्याची जी डिझाईन आहे तिथे आपल्याला हे मणी लावायचे आहे त्याच्या टोकाला. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज डिझाईन आपली ही तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन तर कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच ब्लाऊज छान छान नवीन ब्लाऊज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर हे बघा, पूर्ण अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. तर हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय.